dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 7.3 of chapter number 7 variation from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 40 वर प्रॅक्टिस सेट 7.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपण समजून घेऊयात, मग आपले हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. हे पहा, टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला टॉपिक दिलेला आहे टाइम, वर्क अँड स्पीड. मग टाइम आणि स्पीड यांचं काय रिलेशन आहे? डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असतात की इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असतात? त्याचबरोबर टाइम आणि वर्क हे डायरेक्ट प्रपोर्शन और डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात की इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतात? ते आपण समजून घेऊयात आणि मग आपले क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. त्यासाठी काही एक्झाम्पल्स इथे मी एक्झाम्पल्स थ्रू तुम्हाला समजून सांगते. तुम्ही रोज स्कूलमध्ये जाता, कोणी चालत जातं, कोणी सायकलनी जातं, तर कोणाला त्यांचे पेरेंट्स घेऊन जातात, तर कोणी बसने जात असतात, हो की नाही? आता आपण असं समजूयात की तुम्ही सगळेजण बसने जाताय. बसचं एक्झाम्पल घेऊयात. हे पहा, तुम्ही स्कूलमध्ये जाण्यासाठी बसमध्ये बसलेला आहात आणि आज रोडवर अजिबात ट्रॅफिक नाहीये, एकदम क्लिअर रोड आहे आणि पाऊसही पडत नाहीये. त्यामुळे ड्रायव्हर काका जे आहेत त्यांनी एकदम स्पीडमध्ये बस चालवली आहे आणि खूप स्पीडमध्ये बस चालवत ते स्कूलमध्ये तुम्हाला घेऊन गेलेले आहेत. मग तुम्हाला टाइम कमी लागेल की जास्त लागेल सांगा बरं मला? स्कूलमध्ये जायला जर ड्रायव्हर काकांनी खूप स्पीडमध्ये गाडी चालवली तर नेहमीपेक्षा तुम्ही फार कमी वेळामध्ये स्कूलमध्ये पोहोचणार आहात, बरोबर? पण एके दिवशी काय झालं की बसमध्ये थोडासा बिघाड आला, त्यामुळे बसचं स्पीड काही जास्त वाढत नाहीये. त्याचबरोबर रोडवर ट्रॅफिक सुद्धा खूपच जास्त आहे. मग अशा वेळी जी बस आहे ती खूप स्लो 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 स्कूलकडे निघालेली आहे. मग या कंडिशन मध्ये तुम्हाला स्कूलमध्ये जाण्यासाठी कमी वेळ लागेल की जास्त वेळ लागेल? पहा बरं, इकडे स्पीड जास्त असल्यामुळे तुम्ही कमी वेळामध्ये स्कूलमध्ये पोहोचलेला आहात आणि इकडे या कंडिशन मध्ये बसमध्ये थोडासा बिघाड होता, त्यामुळे स्पीड ड्रायव्हर काकांना जास्त वाढवता आला नाही. मग तुम्हाला शाळेमध्ये जाण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे, हो की नाही? मग आता इथे तुमच्या लक्षात आलं का? जेव्हा स्पीड हा जास्त होता तेव्हा तुम्हाला स्कूलमध्ये पोहोचण्यासाठी कमी वेळ लागला आणि जेव्हा स्पीड कमी झाला तेव्हा स्कूलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागलेला आहे. म्हणजे पाहता इथे एक क्वांटिटी वाढली की दुसरी कमी होतीये, त्याचबरोबर एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी वाढतीये, ही कंडिशन आहे. म्हटल्यावर हे कोणते एक्झाम्पल झाले? डायरेक्ट व्हेरिएशनचे की इनव्हर्स व्हेरिएशनचे? येताना लक्षात तुम्हाला? स्पीड वाढला की वेळ कमी लागतोय, म्हणजे हे कोणतं एक्झाम्पल झालं? इनव्हर्स प्रपोर्शनचं. त्याचप्रमाणे इथे पहा, स्पीड या एक्झाम्पल मध्ये स्पीड कमी झाल्यामुळे टाइम वाढलेला आहे, म्हणजे हे एक्झाम्पल कसलं आहे? इनव्हर्स व्हेरिएशनचं. मग जेव्हा कधी टाइम आणि स्पीड याबद्दल तुम्हाला विचारलं जातं तेव्हा इनव्हर्स व्हेरिएशन असतं. चला आता वर्क आणि टाइम बद्दल समजून घेऊयात. हे पहा, इथे खूप सारा मटार आहे, हो ना? मटाराच्या सगळ्या शेंगा आहेत आणि या तुम्हाला सोलायच्या आहेत. यातल्या जे पीज असतात ना ते तुम्हाला बाहेर काढायचे का? कारण की तुमच्या स्कूलमध्ये एक प्रोग्राम आहे आणि तुम्ही छान तिथे कुकिंग करणार आहात सगळे मुलं. मग लक्षात घ्या, जर नंबर ऑफ चिल्ड्रन जे हे सोलायला बसणार आहेत त्यांना आपण काय घेऊयात? नंबर ऑफ चिल्ड्रन n, आणि जो टाइम लागणार आहे त्याला म्हणूयात t. ओके. मग आता इथे जर 2 मुलांना हे काम दिलं की तुम्ही हे सगळे मटार आहेत ना ते सोला, त्यातले दाणे बाहेर काढा, तर किती टाइम लागतो माहितीये? 2 hours इतके सगळे मटार सोलायला. पण जर आपण हेच काम 4 दिलं, 4 चिल्ड्रनला दिलं, तर टाइम कमी लागेल की जास्त लागेल सांगा बरं मला? 2 जणांना सोलायला सांगितलं की 2 hours लागतायत आणि जर दोघांच्या ऐवजी आणखी 2 वाढवलं, 4 जण इथे सोलायला बसवले, तर टाइम हा नक्कीच कमी लागणार आहे, हो ना? म्हणजे लक्षात येते तुम्हाला? नंबर ऑफ चिल्ड्रन इन्क्रीज केले की टाइम काय होतोय? डिक्रीज होतोय. आता इथे नंबर ऑफ चिल्ड्रन इन्क्रीज केले याचाच अर्थ काय? नंबर ऑफ चिल्ड्रन इन्क्रीज केल्यानंतर जे काम आहे ते काम करायला कमी वेळ लागणार आहे, हो की नाही? म्हटल्यावर इथे कोणते व्हेरिएशन आहे?
इनव्हर्स व्हेरिएशन आहे. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय होत असते, तर एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा त्याच प्रोपोर्शन मध्ये वाढत असते. आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये काय होत असते, तर एक क्वांटिटी वाढली की दुसरी ही कमी कमी होत जात असते. याला काय म्हणतात, इनव्हर्स व्हेरिएशन असं म्हणतात. आता याला एक्सप्रेस कसं करतो आपण, देअर इज, आता हे पहा, नंबर ऑफ चिल्ड्रनला n म्हटलेलं आहे की नाही आणि टाइमला t म्हटलेलं आहे. सो देअर इज इनव्हर्स व्हेरिएशन इन नंबर ऑफ चिल्ड्रन अँड टाइम. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. खूप इझी असा क्वेश्चन आहे. 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. या 4 स्टेटमेंट्स पैकी इनव्हर्स व्हेरिएशनचे स्टेटमेंट्स कोणते आहेत ते विचारलेले आहे. आताच आपण समजून घेतलं इनव्हर्स व्हेरिएशन कुठे कुठे असतं आणि कशाला म्हणतात इनव्हर्स व्हेरिएशन. त्याचबरोबर डायरेक्ट व्हेरिएशन कशाला म्हणतात हे सुद्धा आपण अभ्यासलेले आहे. चला तर मग 1 बाय 1 सगळे स्टेटमेंट्स रीड करूयात आणि समजून घेऊयात की काय विचारलेले आहे. नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. हे पहा काय दिलेलं आहे, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब, एका कामावर वर्कर्सची संख्या आणि त्यांना काम करण्यासाठी लागणारा वेळ असं दिलेलं आहे. मग हे इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतं की डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतं. आत्ताच आपण अभ्यासलं, मटारचं एक्झाम्पल पाहिलं की नाही. सो हे पहा इथे नंबर ऑफ वर्कर्सला आपण घेऊयात 10 आणि त्यांना जो टाइम लागणार आहे काम करण्यासाठी त्याला आपण घेऊयात t. जर वर्कर्सची संख्या ही 5 असेल, म्हणजे एखादं काम करण्यासाठी 5 जणांना आपण ठेवलेलं आहे, तर त्यांना लागणारा टाइम 4 days असं आपण घेऊयात. मग नंबर ऑफ वर्कर्स जर आपण इन्क्रीज केले 5च्या ऐवजी सेम काम करण्यासाठी 10 वर्कर्स ठेवले तर त्यांना 4 days लागणार आहेत का, किंवा याच्यापेक्षा जास्त डेज लागतील का, नाही, हो की नाही. 5 वर्कर्स आहेत त्यांना 4 days लागत आहेत. मग सेम काम करण्यासाठी आपण वर्कर्सची संख्या वाढवली, डबल केली, 10 केली, तर त्यांना लागणारा वेळ सुद्धा कमी होणार आहे. सो इथे कोणते व्हेरिएशन आहे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे की डायरेक्ट व्हेरिएशन आहे, सांगा बरं मला. हे पहा, नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज केले तर टाइम डिक्रीज होतोय, याचाच अर्थ हे इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. सो इथे आपण आन्सर मध्ये राईट करूयात, ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द जॉब डिक्रीज, हेन्स इट इज ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. आता इथे हे जे मी तुम्हाला दिलेलं आहे हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी म्हणून दिलेलं आहे. तुम्ही हे नाही राईट केलं तुमच्या आन्सर मध्ये तरी चालणार आहे. इथे हे खरं आन्सर आहे, ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द जॉब डिक्रीजेस, हेन्स इट इज ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. नेक्स्ट दिलेलं आहे, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साइज टू फिल अ टँक. हे पहा, हे वॉटर टँक आहे आणि या वॉटर टँक मध्ये रीड करूयात आधी, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साइज टू फिल अ टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. आता इथे हा जो वॉटर टँक आहे तो फिल करण्यासाठी इथे काही पाईप्स सोडलेले आहेत या टँक मध्ये आणि सेम साइजचे सगळे पाईप्स आहेत. मग इथे हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनव्हर्स व्हेरिएशन आहे, समजून घ्या. हे पहा, नंबर ऑफ पाईप्स आहेत, त्याचबरोबर काय आहे, टाइम दिलेला आहे, ओके नाही. नंबर ऑफ पाईप्सला आपण P म्हणूयात आणि त्याला फिल करण्यासाठी जो टाइम लागणार आहे त्याला आपण T म्हणूयात. नंबर ऑफ पाईप्स जर इन्क्रीज केले तर टाइम हा कमी होणार आहे. हे पहा, एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेऊयात, जर 5 पाईप्स आपण या टँक मध्ये पाणी भरण्यासाठी सोडले तर फॉर एक्झाम्पल त्याला 8 hours लागत आहेत आणि जर आपण 5च्या ऐवजी 10 पाईप्स, पाण्याचे पाईप्स या टँकला भरण्यासाठी सोडले यामध्ये, तर टाइम हा नक्कीच कमी लागणार आहे कारण की पाईप्स जास्त आपण वाढवलेले आहेत. आता हे पहा, या टँकला भरण्यासाठी जर आपण 10च्या ऐवजी 20 पाईप्स टाकले या टँक मध्ये तर टाइम किती लागेल बरं. 5 पाईप्स टाकले होते तेव्हा 8 hours लागले, 10 टाकल्यावर 4 hours लागले. आता तर 20 पाईप्स आपण या टँक मध्ये टाकलेले आहे म्हटल्यावर फार कमी वेळ लागणार, हो की नाही. 20 पाईप्स टाकल्यानंतर 2 hours मध्ये ही संपूर्ण टाकी भरणार आहे पाण्याने. सो हे पहा, इथे नंबर ऑफ पाईप्स इन्क्रीज केले की टाइम हा डिक्रीज होतोय, याचाच अर्थ हे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. सो इथे आन्सर आपण अशा प्रकारे राईट करू शकतो, ॲज द नंबर ऑफ पाईप्स इन्क्रीजेस द टाइम रिक्वायर्ड टू फिल द टँक डिक्रीजेस, हेन्स इट इज ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. चला नेक्स्ट पाहूयात. थर्ड स्टेटमेंट दिलेले आहे, पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. व्हेकलच्या
टँकमध्ये पेट्रोल जे फिल केलं जातं ते आणि त्याची कॉस्ट. तुम्ही पेट्रोल पंपावर तुमच्या पेरेंट्स बरोबर नक्कीच गेला असाल. तिथे अशा प्रकारचं मशीन असतं. त्या मशीनमध्ये किती पेट्रोल गाडीमध्ये भरलं जातंय आणि खाली कॉस्ट येत असते. जसं जसं पेट्रोलची संख्या ही वाढत जाते, म्हणजे 1 लिटर 2 लिटर 3 लिटर, तशी तशी कॉस्ट सुद्धा वाढत जात असते, हो की नाही. हे पहा, इथे आपण पेट्रोलला काय म्हणूयात, पी म्हणूयात, आणि जी कॉस्ट आहे त्याला म्हणूयात सी. आता जर 1 लिटर पेट्रोल तुम्ही गाडीमध्ये टाकलं तर त्याची कॉस्ट होते 100 रुपीज. ओके. आणि 2 लिटर जर झालं तर या मशीनवर तुम्ही पहा, जी कॉस्ट आहे ती सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये इन्क्रीज होत राहते. जर 3 लिटर तुम्ही पेट्रोल टाकलं तर इथे कॉस्ट 300 रुपीज होणार. याचाच अर्थ एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा वाढत आहे. म्हणजे हे कोणते प्रपोर्शन आहे, कोणते व्हेरिएशन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. सो इथे तुम्ही आन्सर मध्ये राईट करू शकता, ॲज द क्वांटिटी ऑफ पेट्रोल इन द टँक इन्क्रीजेस इट्स कॉस्ट इन्क्रीजेस, हेन्स इट इज ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. आय होप आता तुमची सगळी जी बेसिक कन्सेप्ट आहे डायरेक्ट व्हेरिएशन, इन्व्हर्स व्हेरिएशन, ती क्लिअर झाली असणार. एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. तुम्हाला रेडियस म्हणजे काय सर्कलचा हे माहित आहे आणि एरिया म्हणजे काय हे सुद्धा माहित आहे. जर सर्कलचा एरिया वाढला तर त्याचा रेडियस सुद्धा नक्कीच वाढणार, हो की नाही. हे पहा, एरियाला आपण ए म्हणूयात, रेडियसला आपण आर म्हणूयात. इथे हा सर्कल आहे, या सर्कलचा आतला जो सगळा भाग आहे तो काय आहे, एरिया आहे. आणि सर्कलचा रेडियस म्हणजे सर्कलच्या सेंटर पासून त्याचा जो सर्कम्फरन्स आहे तिथपर्यंतचं अंतर, सो हे हा रेडियस आहे. जर आपण सर्कलचा एरिया वाढवला, हे पहा, सर्कलचा एरिया आतला जो भाग आहे तो वाढवला तर रेडियस आपोआप वाढतो. हे पहा, आता आणखी आपण एरिया वाढवला, रेडियस आपोआप वाढणार. आणखी एरिया वाढवला तर रेडियस आपोआप वाढणार आहे. याचाच अर्थ काय, एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा वाढतीये. एरिया वाढला की रेडियस सुद्धा वाढतोय. म्हणजेच इथे कोणते व्हेरिएशन झाले, डायरेक्ट व्हेरिएशन झाले. सो इथे आन्सर मध्ये तुम्ही राईट करू शकता, ॲज द एरिया ऑफ सर्कल इन्क्रीजेस इट्स रेडियस इन्क्रीजेस, हेन्स इट इज ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. चला, आता हा फर्स्ट क्वेश्चन आपला कम्प्लीट झाला. यामध्ये आपण अभ्यासलं की डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय आणि इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय, डिफरन्स काय आहे आणि कसं ओळखायचं की दिलेल्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. चला, आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours. समजून घ्या काय दिलेलं आहे. एक वॉल बांधायची आहे आणि ती वॉल बांधण्यासाठी 15 वर्कर्स आहेत आणि ते 15 वर्कर्स 48 hours मध्ये ती वॉल संपूर्ण बांधतायत. मग क्वेश्चन इथे पुढे आहे, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. आता सेम काम आहे, सेम तशीच वॉल, तीच वॉल बांधायची आहे आणि टाइम इथे दिलेला आहे, 30 hours मध्ये बांधायची आहे. मग किती वर्कर्स लागतील असा क्वेश्चन आहे. समजून घ्या, 15 वर्कर्सला 48 hours लागतायत वॉल बांधायला. तर 30 hours मध्ये ती वॉल बांधायची असेल तर किती वर्कर्स लागतील. आता इथे पहा, 48 hours आहे आणि इथे आवर्स कमी झाले, 30 hours आहेत आणि 15 वर्कर्स 48 hours मध्ये वॉल बांधतायत. जर कमी वेळामध्ये सेम वॉल बांधायची आहे म्हटल्यावर वर्कर्सची संख्या ही नक्कीच वाढवावी लागेल, हो की नाही. जर वर्कर्सची संख्या वाढवली तरच कमी वेळामध्ये ती वॉल संपूर्ण बांधून होईल. मग हे कोणते एक्झाम्पल झाले, इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल झाले. चला तर मग सोल्युशन राईट करूयात आपण. लेट एन बी द नंबर ऑफ वर्कर्स. आता इथे आपल्याला इक्वेशन मांडायचे की नाही, म्हणून आपण पूर्ण असं तर राईट करू शकत नाही, नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्सला आपण काय म्हणूयात, एन म्हणूयात. आणि जो टाइम लागणार आहे ती वॉल बांधायला त्याला आपण टी म्हणूयात. वी नो दॅट व्हेन एन इन्क्रीजेस, जेव्हा नंबर ऑफ वर्कर्स वाढतील तेव्हा जो टाइम आहे तो कमी लागेल. बरोबर, हे आपल्याला माहित आहे, आपण आत्ताच अभ्यासलेला आहे. सो दे आर इन इन्व्हर्स व्हेरिएशन. आणि इन्व्हर्स व्हेरिएशन मॅथमॅटिकल वेने आपण कशा प्रकारे एक्सप्रेस करत असतो, हे पहा, अशा प्रकारे. देअर इज इन्व्हर्स व्हेरिएशन इन नंबर ऑफ वर्कर्स अँड टाइम. आता इथे हे जे सिम्बॉल आहे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणून राईट करूयात, कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा कधी इन्व्हर्स व्हेरिएशन असते तेव्हा प्रोडक्ट हे कॉन्स्टंट असते. सो इथे आपण राईट करूयात नंबर ऑफ वर्कर्स, और वी कॅन से एन ओनली, एन इज इक्वल टू के. या सिम्बॉलच्या ऐवजी आपण इज इक्वल टू के राईट केलं. के म्हणजे काय तर कॉन्स्टंट. आता इथे 1/t ॲज इट इज. आता मल्टिप्लिकेशन करा, के इंटू 1 काय झालं, के ओनली. सो एन इज इक्वल टू
K अपॉन T. आता ही जी स्टेप आहे ती तुम्ही नाही राईट केली तरी चालणार आहे, काही हरकत नाही. आणि इथे आपण राईट करूयात वेअर K इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तुम्हाला प्रत्येक वेळी असं राईट करायचं आहे वेअर K इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता हे पहा, हा जो टी आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल म्हणजे राईट हँड साईड वरून तो लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा त्याचे मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. इथे डिव्हिजन आहे, मग इकडे केल्यावर मल्टिप्लिकेशन. सो n इंटू टी इज इक्वल टू के. हे पहा, n इंटू टी इज इक्वल टू के. हे काय झालं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो आता आपल्याला हे पहा, त्यांनी काय दिलेलं आहे, 15 वर्कर्स आहेत आणि त्यांना किती टाइम लागतोय तर 48 आवर्स लागतात. ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. चला तर मग या इन्फॉर्मेशन वरून आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कशा प्रकारे फाइंड आउट करतात ते पाहूयात. इथे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपण फाइंड आउट केलेलं आहे अशा प्रकारे. आता इक्वेशन कशा प्रकारे तयार करणार. नाव इट इज गिवन दॅट 15 वर्कर्स बिल्ड द वॉल इन 48 आवर्स. दिलेलं आहे की नाही क्वेश्चन मध्ये. सो वेन n इज इक्वल टू 15 अँड t इज इक्वल टू 48. चला तर मग याच्यामध्ये या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मध्ये आपण काय करूयात, या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करूयात आणि त्यावरून आपण कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. एकदा का कॉन्स्टंट मिळाला की आपण इक्वेशन फार इझिली मांडू शकतो. सो हे पहा, n इंटू टी इज इक्वल टू के. n ची काय व्हॅल्यू आहे 15, t ची व्हॅल्यू आहे 48 इज इक्वल टू के. 15 इंटू 48 केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते. हे पहा, प्रोडक्ट मिळते 720. सो इथे राईट करूया 720 इज इक्वल टू के. सो के काय आलेला आहे 720 आणि के म्हणजेच काय आहे तर कॉन्स्टंट आहे. चला तर मग आता इक्वेशन मांडूया. तिथे कशा प्रकारे इक्वेशन येणार आहे, n इंटू टी इज इक्वल टू के. के म्हणजे काय कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट काय आलेला आहे 720 आलेला आहे. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे काय आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. आता यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि आपले आन्सर फाइंड आउट करूयात. सो हे पहा, नाव इफ टी इज इक्वल टू 30 काय दिलेलं आहे इथे, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 आवर्स. सो टाइम काय आहे 30 दिलेला आहे, ओके नाही, आणि नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे म्हणून इथे आपण क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. n किती आहे, हे पहा हे इक्वेशन आहे. n किती आहे, n आपल्याला फाइंड आउट करायचे की नाही आणि t काय आहे 30 आहे. सो इज इक्वल टू 720. आता n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग या 30 ला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल 30 जेव्हा साईड चेंज करेल तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो n इज इक्वल टू 720 डिवायडेड बाय 30. चला डिव्हिजन करा. सो इथे हा 0 कट होणार. त्यानंतर 3 1 जार 3, 3 2 जार 6, 7 मधून 6 सेपरेट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. 1 2 12 झाले इथे. मग 3 4 जार 12. सो n इज इक्वल टू आलेला आहे 24. आणि n म्हणजे काय आहे, n म्हणजे काय म्हटलेलं आहे आपण, नंबर ऑफ वर्कर्स, हो की नाही. सो 30 आवर्स मध्ये जर काम करायचं आहे, ती वॉल बिल्ड करायची आहे, तर त्यासाठी नंबर ऑफ वर्कर्स लागणार आहेत 24. सो फायनल आन्सर कशा प्रकारे येणार आहे, 24 वर्कर्स आर रिक्वायर्ड टू बिल्ड द वॉल इन 30 आवर्स. हे पहा, या क्वेश्चनचे हे कम्प्लीट आन्सर तुम्ही अशा प्रकारे राईट करू शकता. मुलांना व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूयात आणि या प्रॅक्टिस सेट मधील रिमेनिंग क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.